जय मित्रांनो, स्वागत यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 प्रमाणे जी काही प्राध्यापक भरती आहे तर त्या प्राध्यापक भरतीसाठी सध्या पाठपुरावा आहे तर तो देखील सध्या सुरू झालेला आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12,000 प्लस जे काही सध्या बघा प्राध्यापकाची पदं आहे तर ती सध्या रिक्त आहे। आता मागे बरेच वर्षापासून जी काही पद भरती आहे प्राध्यापकाची तर ती सध्या बघा झालेली नाही आणि त्या अनुषंगाने प्राध्यापकाची 2025 ची पद भरती सध्या बघा या ठिकाणी होऊ शकते। आता त्या अनुषंगाने जो काही अपडेट आहे तर ती अपडेट देखील आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची जी काही एक न्यूज देखील या ठिकाणी आलेली आहे तर ती म्हणजे राज्यात प्राध्यापकाची 12,000 पेक्षा जास्त ज्या काही जागा आहे तर त्या सध्या बघा रिक्त आहे। तर ही बातमी सध्या इथं आलेली आहे। तर सविस्तर आपण बघूया। तर आपल्याला माहिती आहे की सध्या PhD किंवा नेट सेट असूनही अनेक प्राध्यापक सध्या कंत्राटी स्वरूपात काम करताना आपल्याला प्रत्येक जे काही महाविद्यालय आहे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर ही न्यूज जी आहे तर ती सध्या बघा आताची लेटेस्ट न्यूज आहे, लोकमतच्या वतीने इथं आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेले आहे की बघा, राज्यात पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत असताना दुसरीकडे राज्यात प्राध्यापकाच्या मात्र 12,000 पेक्षा जास्त रिक्त पदे आहेत। यात अनेक प्राध्यापक PhD तसेच नेट सेट असूनही त्यांना प्राध्यापकापासून वंचित राहावे लागत आहे। तर अनेक महाविद्यालयात प्राध्यापक तासिका तत्वावर कंत्राटी पद्धतीने काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण राज्यामध्ये पदभरती जी आहे तर ती सध्या बघा झाली नाही। आता शिक्षक भरतीप्रमाणे प्राध्यापक भरती देखील बघा या ठिकाणी होणे गरजेचं आहे। कारण बरेचसे जे काही प्राध्यापक आहेत तर ते तासिका तत्वावर कंत्राटी पद्धतीने काम करत आहे। तसंच बघा पुढे काय म्हटलंय की राज्यातील 11 सार्वजनिक विद्यापीठे आणि 1,172 अनुदानित ज्या काही महाविद्यालयांमध्ये एकूण ह्या ठिकाणी 33,700 ह्या ठिकाणी 33,763 प्राध्यापकांची पदे सध्या या ठिकाणी मंजूर आहे। त्यातील 21,236 पदावर प्राध्यापक या ठिकाणी बघा कार्यरत असून तब्बल 12,527 जागा रिक्त आहेत। मागील 5 वर्षात राज्यात केवळ 2,088 पदाची भरती इथं झालेली आहे। म्हणजे जवळपास इथे 33,763 एवढ्या ज्या काही प्राध्यापकांची वेकेन्सी सध्या बघा इथं मंजूर होती। त्याच्यापैकी जवळपास 21,236 पदावर प्राध्यापक जे आहे तर ते कार्यरत आहे आणि 12,000 या ठिकाणी 527 एवढ्या जागा आजच्या घडीला सध्या इथं रिक्त आहे। आणि मागील 5 वर्षात राज्यात केवळ 2,088 पदाचीच या ठिकाणी बघा भरती झालेली आहे। म्हणजे या वर्षी जी काही पदभरती असेल तर ती होणे अपेक्षित आहे। त्या अनुषंगाने इथं पुढे बघा संपूर्ण जी काही रिक्त पदं आहे ती देखील इथं देण्यात आली। आता इथं जर तुम्ही बघितली रिक्त पदे या ठिकाणी एकूण 31,185 आकडेवारी इथं देण्यात आली आहे। त्याच्यामध्ये अनुदानित महाविद्यालय मंजूर पदे जे आहे तर ते 11,080 एवढे पदं आहे। त्यानंतर रिक्त प्राध्यापकांची जी काही पदांची संख्या आहे तर ती 2,578, सार्वजनिक विद्यापीठ मंजूर पदे जे आहे तर ते 1,440 एवढी जी काही रिक्त या ठिकाणी प्राध्यापकाची पदं आपल्याला संपूर्ण जे सार्वजनिक विद्यापीठ असेल किंवा जे अनुदानित महाविद्यालय असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला इथे मिळते आहे। आता त्या अनुषंगाने विविध संघटनाच्या वतीने देखील मागण्या इथं होत आहे। तर इथं बघा संघटनाच्या वतीने ज्या मागण्या आहे तर त्या म्हणजे केंद्र शासनाने जाहीर केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात लागू असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकासह शिक्षकेतर कर्मचारी रिक्त पदे भरणे आवश्यक आहे। मात्र रिक्त पदामुळे या धोरणाच्या अंमलबजावणीत अडचण येत असल्याचे चित्र या ठिकाणी स्पष्ट होत आहे। तसंच बघा त्यामुळे 4,300 प्राध्यापकांची पदे भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे सादर देखील या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे जो काही 4,300 प्राध्यापकांची पदभरती मंजुरी या ठिकाणी करण्याच्या अनुषंगाने जो प्रस्ताव आहे तर तो देखील सादर झालेला आहे। मात्र त्यावर निर्णय झालेला नाही। राज्यात अनेक वर्षापासून प्राध्यापकाची भरती रखडलेली आहे। प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी पदे लवकरात लवकर भरावी अशी मागणी विविध संघटनेच्या माध्यमातून इथं करण्यात आलेली आहे। म्हणजे ज्या पद्धतीने शिक्षक भरती होते त्या पद्धतीने प्राध्यापकांची देखील जी काही पदभरती असेल तर ती बघा होणे अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने इथं मागणी देखील केलेली आहे। आता ह्याच्यामध्ये ज्या सध्या संघटनाच्या वतीने इथं बघा अध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने देखील इथं मागणी करण्यात आली। त्यांच्या वतीने शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 75% जागा भरण्याचे आदेश सर्व राज्यांना आहेत। त्यानुसार उच्च शिक्षण विभागाने 4,300 प्राध्यापकांच्या भरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे। त्यावर निर्णय कधी होणार अशा पद्धतीने सवाल देखील इथं विचारण्यात
आलेला आहे. आता ह्याच्यानुसार गेल्या अनेक वर्षापासून भरती होत नाही. नेट सेट जे काही PhD धारक पात्रताधारक प्राध्यापकांना न्याय मिळावा. UGCच्या नियमानुसार सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयात प्राध्यापकांची मंजूर पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर पडली पाहिजे. तासिका किंवा मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना आपल्या हक्काची नोकरी मिळावी ह्या अनुषंगाने या ठिकाणी पवित्र शिक्षक भरती संघटना देखील इथं प्रयत्नशील आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही पदभरती आहे तर ती पदभरतीच्या अनुषंगाने बघा मोठ्या प्रमाणावर जी पदं आहे तर ती पदं सध्या आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जी काही संधी आहे तर ती संधी जे उमेदवार आहे तर त्यांना मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला नेट किंवा सेट जी काही सध्या पात्रता आहे तर ती पात्रता तुम्हाला क्वालिफाय करावी लागेल. कारण ह्याच्याबरोबर तुमचं DED BEd असेल MEd असेल तर ह्या पात्रत्या संदर्भात ती पात्रता तर तुम्हाला लागणारच आहे. त्याचबरोबर जे काही TET किंवा CTET क्वालिफिकेशन असेल, त्यानंतर नेट किंवा सेट परीक्षा, त्यानंतर पुढचा जो काही टप्पा असेल PhDचा, तर ह्या ज्या काही पात्रता परीक्षा आहे तर त्या तुम्हाला क्वालिफाय जर तुम्ही असाल तर नक्कीच जी काही भविष्यात सध्या पदभरती जर झाली प्राध्यापकची तर त्याच्यामध्ये नक्कीच जी काही संधी असेल तर ती संधी इथं मिळणार आहे. आता त्या अनुषंगाने मागची जी काही सध्या सेट परीक्षा झालेली आहे त्याचा रिझल्ट वगैरे जो असेल तर तो सध्या लागला आहे. त्यानंतर आत्ताच्या घडीला जे काही नेट परीक्षेचं नोटिफिकेशन देखील आलेलं आहे. तर जे उमेदवार नेट परीक्षेचं ह्या ठिकाणी तुम्ही देणार असाल, इच्छुक असाल, कारण तुम्ही नेट जर क्वालिफाय झाले तर पुढे सध्या जर ह्या ठिकाणी 12,527 एवढे जे काही प्राध्यापकांची पदभरती असेल किंवा मग जी काही 4,000 जवळपास इथं सांगितल्याप्रमाणे 4,300 प्राध्यापकांची पदभरतीची फाईल जी आहे तर ती सध्या बघा ह्या ठिकाणी विभागाला पाठवलेली आहे. ही जर सध्या मंजूर झाली तर ही जी पदभरती आहे तर ह्या पदभरतीमध्ये नक्कीच तुम्हाला संधी मिळू शकते. तर सध्या जे काही नेट परीक्षेचं नोटिफिकेशन देखील आले ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देऊ. तर त्या नोटिफिकेशनमध्ये जी डेट देण्यात आली त्या डेटमध्ये तुम्ही नेट परीक्षेचं ॲप्लिकेशन करा, लवकरात लवकर क्वालिफाय व्हा आणि त्यानंतर तुम्हाला ह्या पदभरतीमध्ये नक्की बघा इथं संधी मिळू शकते. तर सध्या तरी प्राध्यापकाची एवढी भरमसाठ जी काही पदं आहे तर ती पदं संपूर्ण आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाविद्यालय असेल, अनुदानित महाविद्यालय, त्यानंतर विद्यापीठ असेल, संपूर्ण जी काही प्राध्यापकांची रिक्त पदे अशा पद्धतीने पाहायला इथं मिळत आहे. तर आशा करूया ज्या पद्धतीने या ठिकाणी पवित्र पोर्टलची शिक्षक भरती होत असते तर त्याच अनुषंगाने इथं जी काही सध्या प्राध्यापकांची भरती आहे तर ती देखील होणे अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने पाठपुरावा देखील सध्या सुरू झालेला आहे. तर लवकरात लवकर पदभरती जाहीर होऊ शकते. त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. ह्या संदर्भात काही तुमच्या कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर महत्त्वाची अपडेट होती. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. तेथे विविध अपडेट जे आहे लेटेस्ट अपडेट ते आपण तिथे देत असतो. तर महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.